वरील स्थापनेदरम्यान त्रुटी शोधण्यासाठी चेकलिस्ट तयार करा। या प्रात्यक्षिकात आपले हार्दिक स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल पहिल्यांदा स्विच ऑन करण्यासाठी सज्ज व्हा। इलेक्ट्रिशियन टूल किट आणि आवश्यक उपकरणे। टूल्स: हॅमर 1 kg, स्क्रूड्रायव्हर सेट, क्रिम्पिंग टूल 3 mm to 16 mm, DE स्पॅनर सेट 6 mm to 15 mm, मल्टीमीटर, इन्स्टॉल्ड सोलार फोटोवोल्टाइक सिस्टम। पहिल्यांदा स्विच चालू करण्यासाठी सज्ज व्हा। पहिल्यांदा स्विच ऑन करण्यापूर्वी तपासा। प्रारंभिक सुरू करण्यापूर्वी सुरक्षा खबरदारी। ड्रॉइंग नुसार सर्व कनेक्शन तपासा। स्थापनेदरम्यान संभाव्य एररसाठी स्वतंत्र चेकलिस्ट बनवा आणि सर्व बिंदू तपासा। टीम लीडरने चेक केलेल्या यादीवर साइन करावी आणि हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे। क्वेश्चनरच्या स्वरूपातील चेकपॉइंट्सची यादी प्रकल्पावर आधारित संघाने स्वतंत्रपणे केली पाहिजे। ती देखील प्रदान केली आहे जेणेकरून सर्व निरीक्षणे नोंदवता येतील आणि पुढे जाण्यासाठी संघाने साइन केली जाईल। स्टेप वाइज SOP पॉइंट्स खाली दिले आहेत। स्टेप 1 साइट सर्व्हे आणि शॅडो एनालिसिस तपासा। स्टेप 2 फोटोवोल्टाइक ॲरे माउंटिंग स्ट्रक्चरची स्थापना योग्य किंवा नाही। स्टेप 3 स्ट्रक्चर अर्थिंग सिस्टीमची स्थापना आणि टेस्टिंग। स्टेप 4 योग्य कनेक्टर्ससह फोटोवोल्टाइक मॉड्यूल्सची स्थापना। स्टेप 5 फोटोवोल्टाइक मॉड्यूल फ्रेम्सचे अर्थिंग तपासा। स्टेप 6 स्टँडर्ड कलरिंग वायरसह DC केबलिंग। स्टेप 7 स्टँडर्ड कलरिंग वायरसह AC केबल आणि इन्व्हर्टरची स्थापना। स्टेप 8 सिस्टीम प्रोटेक्शन आणि सेफ्टी। स्टेप 9 चिन्ह लावणे। स्टेप 10 प्री कमिशनिंग टेस्ट्स। स्टेप 11 सिस्टीम चालू करा। पहिल्यांदा स्विच चालू करण्यासाठी सज्ज व्हा। एरर शिवाय इन्स्टॉलेशनचे इव्हॅल्युएशन करा। वरील टप्प्यांदरम्यान कदाचित एरर समाविष्ट केल्या गेल्या असण्याची शक्यता पहा। ग्रुप और ब्लॉक वाइज। टेस्टिंग आणि सेफ्टी। चेकलिस्ट पॅरामीटर। इलेक्ट्रिसिटी सोबत काम करताना योग्य सेफ्टी प्रोसिजर आणि इक्विपमेंट वापरा। रिमार्क्स: हो, सर्व डिस्कनेक्ट वॉर्निंग लेबल्ससह खुल्या स्थितीत लॉक केलेले असल्याचे व्हेरीफाय करा। हो। ग्रुप और ब्लॉक वाइज। फोटोवोल्टाइक ॲरे। चेकलिस्ट पॅरामीटर: सर्व मॉड्यूल त्यांच्या माउंटिंग ब्रॅकेटमध्ये सुरक्षितपणे जोडलेले आहेत याची खात्री करा। रिमार्क्स: हो। क्रॅक केलेल्या मॉड्यूल्ससाठी ॲरेचे व्हिज्युअल इन्स्पेक्शन करा। रिमार्क्स: हो। ग्रुप और ब्लॉक वाइज। वायरिंग। चेकलिस्ट पॅरामीटर: योग्य रेटिंग आणि सनलाइट रेझिस्टन्स इन्सुलेशनसाठी एक्सपोज्ड ॲरे वायरिंग तपासा। रिमार्क्स: हो। सर्व कंड्यूट योग्यरित्या रेट केलेले आहेत हे तपासा। रिमार्क्स: हो। ग्रुप और ब्लॉक वाइज। चार्ज कंट्रोलर। चेकलिस्ट पॅरामीटर: सर्व व्होल्टेज सेटिंग्स करेक्ट आहेत का ते तपासा। रिमार्क्स: हो। चार्ज कंट्रोलर ऑपरेशनची व्हेरिफिकेशन करा। रिमार्क्स: हो। ग्रुप और ब्लॉक वाइज। बॅटरीज। चेकलिस्ट पॅरामीटर: प्रत्येक टर्मिनलला अँटी कोरोसिव्ह जेलने कोट करा। रिमार्क्स: हो। चेकलिस्ट पॅरामीटर: ठिकाण पुरेसे नॅचरल व्हेंटिलेशन प्रदान करते याची खात्री करा। रिमार्क्स: हो। ग्रुप और ब्लॉक वाइज। इन्व्हर्टर। चेकलिस्ट पॅरामीटर: डिस्कनेक्ट ओपन असताना इन्व्हर्टरवरील सर्व इलेक्ट्रिकल टर्मिनल कनेक्शन पुन्हा टॉर्क करा। रिमार्क्स: हो। इन्व्हर्टर मॅन्युअलमध्ये व्हेरीफाय करा की रेकॉर्ड अंतर्गत ॲरे ओपन सर्किट व्होल्टेज आहे। रिमार्क्स: हो। ग्रुप और ब्लॉक वाइज। ग्राउंडिंग। चेकलिस्ट पॅरामीटर: DC सर्किट्समध्ये फक्त एक कनेक्शन आणि AC सर्किट्समध्ये
एक कनेक्शन सिस्टीम ग्राउंडिंगसाठी वापरले जात असल्याचे व्हेरीफाय करा. रिमार्क्स: हो. कंपनीचे नाव, पत्ता, प्लॉट क्रमांक, स्ट्रीट क्रमांक, शहर, जिल्हा, पिन कोड, इन्स्पेक्टरचे नाव, सिग्नेचर, संघ प्रभारी नाव, सिग्नेचर. पहिल्यांदा स्विच चालू करण्यासाठी सज्ज व्हा. मॉडेल चेकलिस्ट. सोलार इलेक्ट्रिक फोटोव्होल्टाइक सिस्टीम इन्स्टॉलेशन चेकलिस्ट. खालील चेकलिस्टवरील प्रत्येक आयटम पूर्ण केल्यानंतर आयटमच्या डावीकडे बॉक्स चेक करा आणि आयटम पूर्ण करणाऱ्या व्यक्तीची तारीख आणि अद्याक्षरे घाला. मग तो इन्स्टॉल करणारा कॉन्ट्रॅक्टर असो किंवा मालक स्थापक. सिस्टीम इन्स्टॉलेशन करत असताना योग्य सुरक्षा प्रक्रियांचे पालन करण्याचे लक्षात ठेवा. चेकलिस्टच्या प्रत्येक विभागासाठी योग्य सुरक्षा उपकरणे चेकलिस्टच्या प्रत्येक सेक्शनवर लिस्ट केली आहेत. कोणतीही फोटोव्होल्टाइक सिस्टीम टेस्टिंग सुरू करण्यापूर्वी पीपीई, हार्ड हॅट अँड आय प्रोटेक्शन, नॉन करंट वाहून नेणारे मेटलचे भाग योग्यरित्या ग्राउंड केलेले आहेत का ते तपासा. ॲरे फ्रेम्स, रॅक्स, मेटल बॉक्स इत्यादी ग्राउंडिंग सिस्टीमशी जोडलेले आहेत. योजनांमध्ये निर्दिष्ट केलेली सर्व लेबले आणि सुरक्षितता चिन्हे ठिकाणी आहेत याची खात्री करा. सर्व डिस्कनेक्ट स्विचेस, मुख्य एसी डिस्कनेक्ट पासून ते कंबायनर फ्यूज स्विचेस पर्यंत ओपन स्थितीत असल्याची खात्री करा आणि पीव्ही प्रणालीवर काम सुरू असल्याचे सूचित करण्यासाठी प्रत्येक बॉक्सला वॉर्निंग चिन्हासह टॅग करा. फोटोव्होल्टाइक ॲरे सर्किट वायरिंग. पीपीई, हार्ड हॅट आणि आय प्रोटेक्शन. डीसी स्ट्रिंग कंबायनर बॉक्समध्ये होम रन वायर फोटोव्होल्टाइक मॉड्यूल पासून कंबायनर बॉक्स पर्यंत तपासा जेणेकरून त्यावर कोणतेही व्होल्टेज नाही. फ्यूज काढले आहेत आणि सर्व स्विचेस उघडे आहेत हे पुन्हा तपासा. संक्षेप. या प्रात्यक्षिकात आपण शिकलो: पहिल्यांदा स्विच ऑन करण्यासाठी कसे तयार व्हावे. आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील. भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.